आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आवडी शिवारातील कामाचं घुमशान गेले आठवडाभर अनेक प्रकारची कामांना मला तोंड द्यावं लागत आहे, लक्ष द्यावं लागत आहे. मॅनेजर म्हणजे मॅनेजरचं काम तुम्हाला माहितीच आहे. जो मॅनेजर पदावर असतो त्याला काय काय काम करावं लागतं. प्रत्यक्ष हातात खोरं पाटी टिकाव घेतलंच म्हणजे झालं असं नव्हे, तर बाकीचे सगळ्या कामांची जुळवाजुळव, लक्ष देणे, पेमेंट वगैरे ह्या बाबी कराव्या लागतात आणि त्या त्रासदायक असतात. तर आता आपण आलेलो आहोत आमच्या गोटमालकांच्या खताच्या खड्ड्याजवळ आपण आलेलो आहोत. तर आमचे शेजारी ट्रॅक्टर मालक या ठिकाणी खत भरण्याचं काम करत आहेत ह्या ट्रॉलीनं आणि जागोजागी उतरवण्याचंही काम करत आहेत. तर या खताच्या ढिगामध्ये काय काय वस्तू सापडतात बघा. जे काय जनावरं पाळतात त्यांना एक सूचना आहे, तर असं करू नका. कसं आहे, कामगार आहेत, त्यांनाही जीव आहे आणि त्यांना इजा होण्याची शक्यता आहे. तर आमच्या ह्या गोटमालकांनी बघा ह्याच्यामध्ये काय काय टाकलेले आहेत. यांना एवढा कशाचा कंटाळा आलेला आहे. जनावरं काय असलं पोती वगैरे साड्या बिड्या असं काय जनावरं खातात का नसतात. पण नाही, थोडा आळस केलेला आहे आणि आमच्या ह्या गोटमालकिनीनं काय केलेलं आहे, ही पोती बिती पाटल्या कोयता ताटं बिटं देखील यात टाकलेलं आहे. कोणताही व्यवसाय वैतागानं करू नका. या बघा चर्या वगैरे काय नाही त्या वस्तू ह्या ठिकाणी टाकलेल्या आहेत. तर मला त्यांना सांगायचं आहे, तर कुठल्याही खत विक्रेत्या मालकानं चांगल्या प्रकारचं खत द्या. त्यामध्ये आमच्या कामगारांना इजा होणार नाही अशा पद्धतीचं कुठलंही साहित्य टाकू नये, एवढंच मला सांगायचं आहे. बघा आता आमचे कामगार काय म्हणतात. बघा हा काय म्हणता तुम्ही? चमचा हां हे बघा, अहो चहाचं चमचं देखील काय उपीट खात होती, चमचं देखील छोटं छोटं. हा हे बघा बघा काय काय पडलेलं आहे. ह्या बाजूच्या तुम्हाला शीन दाखवतो. चपलं, पातेलं, साड्या आणि काय अहो ते डासाची मच्छरदारी देखील ह्याच्यात. अहो काय टाकावं आणि काय टाकू नये, यांना काय डोक्याचा भाग आहे का नाही, काय डोक्यावर पडले ती. आम्ही दरवर्षी यांना सूचना सांगतोय, असं कुठल्याही वस्तू याच्यामध्ये टाकू नका, बाजूला टाका, पेटवा. हे पाटी टाका गेले, पाटी देखील ह्याच्यामध्ये बाटल्या बिटल्या काय. तर अशी तुमच्या आबरू घालवू नका. असं जर का वागला ना तर आम्ही व्हिडिओमार्फत सगळ्यांना दाखवून देणार. तर पहा असे दोघंजण बाहेर काम करतात, दोघंजण ट्रॉलीत ओतायचं काम करतात. ट्रॉली मालक व्यवस्थित शेतामध्ये मोकळ्या रानामध्ये पसरवण्याचं ओतण्याचं ढीग करतो. पुन्हा तेच जुळणी करतात आणि काय करतात, विस्कटण्याचं काम करतात. शेतकऱ्याच्या कामाचा नमुना तुम्हाला दिलेला आहे. ओके पहा. तर कुठल्याही गोटमालकानं आणि जे खताची विक्री करणारी लोक आहेत त्यांनी शक्यतो कुठल्याही प्रकारचं कामगाराला इजा होणार नाही अशा प्रकारचं हत्यार, धारदार वस्तू ह्याच्यामध्ये टाकू नये. जे काय टाकायचं आहे बाजूला टाका डस्टबिनमध्ये आणि त्याची विल्हेवाट लावा बाजूला. पण खतामध्ये कुठल्याही प्रकारचं असल्या वस्तू टाकू नका. हीच आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती आहे. सर्वांना जीव आहे, कामगार म्हणून काही त्यांना काही जीव नाही असं काही नाही. तर त्यांच्याही जीवाची काळजी घ्या, आळस करू नका. खतामध्ये कुठल्याही घातक वस्तू टाकू नका. हीच आवडी चॅनलच्या वतीनं सर्वांना विनंती आहे. पहा अशा प्रकारे दरवर्षीचेच आपला हा स्टाफ आहे. हां ठीक आहे. आता आमचे भाई गाणे म्हणणार आहेत, बघूया. आमचे भाई गाणे म्हणतात. हां बोला. ओके. हां 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 मग हसा हसा. अहो लोकांना तुमच्या गाण्याची आवड आहे. पहा खतामध्ये असणारी हुमणी ही ज्या शेतामध्ये आपण खत टाकू त्या शेतामध्ये ती मातीमध्ये मिसळली जाते आणि पुन्हा पिकाला नासधूस करते. ओके. ट्रॉली भरण्याचं कामकाज सुरू आहे. नाही तुझ्यात नाही घेत. हा आमचा मयंक 2 दिवसाच्या सुट्टीसाठी गावी आलेला आहे आज आजीकडे.
हां बघा कसा नटलेला आहे. कोणाला पसंत असेल तर बघा मागणी घाला. आम्हाला काय बुट्टीभर लाडू डेचकेभर शाक मिळालं बाद झालं. हां मयंक आता तो सिनियर के जीला आहे. तर पाठीमागं व्हिडिओमध्ये आपणाला सांगितलेलं आहे की कष्ट करणाऱ्या मुलांना मुलींच्या आईवडिलांनी आपलंसं करावं आणि त्यांचं दोघांच्याही जीवनामध्ये आनंद निर्माण करावा हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. आताही तेच सांगत आहे. ओके, या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐसा कभी नहीं हुआ था.